Hello everyone. Today we are going to start our chapter number 4th, that is legal, ethical and societal issues of e-commerce. So before we start, just remind what is meant by e-commerce. So the e-commerce is nothing but a buying and selling of goods or product and services over an internet. जे इंटरनेटचा यूज करून आपण जे काय बाईंग अँड सेलिंग करणार आहे त्यालाच आपण काय म्हणतोय ई कॉमर्स म्हणतोय. आता ई कॉमर्समध्ये आता आपण काय बघितलं की पूर्ण ई कॉमर्स कसं वर्कआउट केलं जातं, त्याची कन्सेप्ट काय आहे, किंवा जेव्हा वेगवेगळे मॉडेल आपण यूज करतो, B2B असेल B2C असेल, तर त्या प्रत्येक वेळेला काय होतं की कुठल्या ना कुठल्या दोन पार्टीज त्या ठिकाणी इन्व्हॉल्व झालेल्या असतात आणि त्या एकमेकांमध्ये प्रोडक्टचं असेल सर्व्हिसेस असतील त्या एक्सचेंज करणार आहेत. ओके, आणि तेव्हा जे ते प्रोडक्ट एक्सचेंज करतील किंवा जे काही डॉक्युमेंट्स असतील ते एक्सचेंज करणार आहे, इन्फॉर्मेशन एक्सचेंज करणार आहे, त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करायचं काम कोण करणं ई कॉमर्स करते. ओके, आता आपल्याला काय बघायचं आहे की जेव्हा ई कॉमर्स आपण यूज करतो, कारण आता ॲज कम्पेअर टू अगोदर आता कसं झालं तुमचं की डे टू डे बाय डे जास्त ई कॉमर्स लोक वापरायला लागलेत, म्हणजे जास्तीत जास्त लोक ई कॉमर्स यूज करतात किंवा आणि जे काय त्यांचं बिझनेस असेल तर बिझनेस ते रन करतात. त्यामुळं आता हे वेगवेगळे इश्यूज क्रिएट होतात आणि ते इश्यूज असतील ते आपण इथं 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेत आणि ते म्हणजे आहेत लीगल इश्यूज, सोसायटल इश्यूज अँड इथिकल इश्यूज. ओके, सो द वन बाय वन आपण बघूया. सो आपल्याला बघायचं आहे की फर्स्ट वन आपण बघतोय इश्यूज. आता इश्यूज रिलेटेड टू ई कॉमर्स, त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितले कल्चरल इश्यूज. ओके, आता कल्चरल इश्यूजमध्ये काय असणार आहेत, तर याच्यामध्ये काय असतं की बॅकग्राऊंडचा म्हणा किंवा तिथल्या त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटचा त्याच्यावरती काय होतं इम्पॅक्ट होतो. ओके, त्यात आपण काय म्हणा कल्चरल इश्यूज त्या ठिकाणी असणार आहेत. कारण आता कन्सिडर करा की समजा आपण ग्लोबल एखादा बिझनेस करत असेल तर US कल्चर आणि इंडियाचं कल्चर ह्या दोन्हीमध्ये काय असणार, डिफरन्स असणार आहे. ओके, आणि तो सुद्धा इश्यूज इथं क्रिएट होऊ शकतोय. नेक्स्ट आहे इश्यूज रिलेटेड टू लँग्वेज. लँग्वेजचा इश्यूज काय असणार आहे, प्रत्येक ठराविक अंतर सोडलं की लँग्वेज चेंज होती. ओके, सो आता पूर्ण कंट्री वाईज आपण होल याचा विचार केला तर इंडियाची आपण काय म्हणतो लँग्वेज हिंदी झाली. ओके, सेम तसं काय असणार आहे US वगैरे बाकीच्या ठिकाणी इंग्लिश त्यांची मेन लँग्वेज झाली. मीन्स काय झाला, हा कल्चरल इश्यू सुद्धा किंवा लँग्वेज इश्यू क्रिएट झालाय. नेक्स्ट वन इज अ नेटिव्ह लँग्वेज और टंग. ओके, मदर टंग आपण ज्याला म्हणतोय. आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे की समजा इन इंडिया जरी इंडियामध्ये आपण हिंदी जरी आपण म्हटलं ज्याला आपण म्हणतो की आपली मदर टंग आपण कन्सिडर केलं, पण प्रत्येक जर एरिया वाईज कन्सिडर करायचं म्हणलं म्हणजे प्रत्येक स्टेट वाईज, तर महाराष्ट्र स्टेट असेल त्याची लँग्वेज वेगळी आली, मदर टंग वेगळी आली, त्यात सुद्धा पुन्हा सब पार्ट आले, वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट वाईज लँग्वेजेस तुमच्या काय होतात चेंज केल्या जातात आणि ह्या सुद्धा काय झालं तुमचे इश्यूज आहेत. तर ह्याच्यामुळे असं इश्यूज क्रिएट होऊ शकतात. ह्याच्यामध्ये काय होतं बघा की मॅक्झिमम लोक काय करतात की सगळ्यांनाच इंग्लिश येईल असं काही नाही आहे, जे आपण सगळ्यांना म्हणतो कॉमन लँग्वेज. ओके, इंग्लिश येईलच असं काही नाही. आता त्याच्यामध्ये कसं बघा फ्रेंच पहिल्यांदा जेव्हा झालं त्याला फ्रेंच ही जी लँग्वेज आहे ही फ्रेंच लँग्वेजने काय केली त्याच्या वेबसाईटवरती अप्लाय केली. ओके, तर फ्रेंच लँग्वेज सगळ्यांना येईलच असं काही नाही आहे, तर मग तो सुद्धा काय झालं तर लँग्वेज वाईज काय झालं इश्यूज झाला. त्यामुळे असे वेगवेगळे इश्यूज क्रिएट व्हायला लागलेत आणि ते आपण वन बाय वन तर बघणार आहे. तर फर्स्ट वन इज अ लीगल इश्यूज. आता लीगल म्हणजे आपण काय म्हणतोय की ज्या ठिकाणी रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, ओके, त्याला आपण काय म्हणणार लिगली. ओके, ते लिगल इश्यूज आहेत. आता त्याच्यामध्ये फर्स्ट वन आपल्याला बघायचं आहे तर पेटंट. ओके, तर पेटंट म्हणजेच काय असणार आहे, पेटंट इज अ गव्हर्नमेंट ग्रँटेड मोनोपॉली ऑफ अ इन्व्हेन्शन. ओके, पर्टिक्युलर इन्व्हेन्शनला दिलेलं एक आपण ज्याला म्हणतो की सिक्युरिटी दिलेली असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एकदा एखादी नवीन काहीतरी गोष्ट इन्व्हेंट केली गेली आहे तर त्याला ते पेटंट प्रोव्हाइड करतं गव्हर्नमेंट आणि त्याच्यामध्ये युनिकनेस बघणार आहे, वेगळं काय आहे का ते बघणार आहे, त्याचे इम्पॅक्ट काय होतात, त्याचे युजेस काय होतात, ते किती युजफुल आहे लोकांसाठी. ओके, ते सगळ्या आस्पेक्टनं त्याच्यावरती विचार केला जातो आणि फायनली त्याला ते पर्टिक्युलर त्या गोष्टीला पेटंट दिलं जातं. आता पेटंट हे व्हॅलिड कधीपर्यंत असणार आहे, अप टू 20 इयर्स, 20 वर्षापर्यंतच ते पेटंट काय असणार आहे, व्हॅलिड असणार आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा समजा जर इन्व्हेंटरला पुन्हा त्याला आफ्टर 20 इयर्स जेव्हा तुमचा ते पिरियड एक्सपायर व्हायला लागला तर पुन्हा त्याला त्या ठिकाणी काय करायला लागतं की पुन्हा इन्व्हेन्शन्समध्ये म्हणजे 20 वर्षानंतर ते कमर्शियली काय होणार, ते एक्सपोज होणार आहे त्या ठिकाणी आणि ते 20 वर्षानंतर तुम्हाला काय करतं ती सोसायटी जी असेल म्हणजे किंवा जिथे जी लोक असेल ती काय करू शकतात त्या ठिकाणी त्या इन्व्हेन्शनचा यूज करून घेऊ शकतात. ओके, आता हे जे पेटंट्स आहेत ह्या प्रत्येक गोष्टी मिळू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मोस्टली हे पेटंट्स जे असतील ते तुमच्या मेडिकलवरती किंवा इलेक्ट्रिकल गोष्टीवरती जास्त अप्लाय होतं. तर सॉफ्टवेअरवरती कधीही पेटंट मिळत नाहीये. पण लास्ट 10 इयर्स म्हणजे 10 वर्षापासून
हे काय झालंय, तर वेस्टर्न कंट्रीमध्येच फक्त सॉफ्टवेअरला पेटंट मिळालेलं. म्हणजे एखादं सॉफ्टवेअर तुम्ही जर तयार केलं, डेव्हलप केलं, तर त्या सॉफ्टवेअरला तुमचं पेटंट तिथं मिळू शकते. पेटंट म्हणजेच काय, ग्रँट देणार आहेत. ओके, म्हणजे गव्हर्नमेंट ग्रँट त्याला प्रोव्हाइड करणार आहे आणि त्याला युनिकनेस असणार आहे. ते कुणीही कॉपी करू शकत नाही विदाऊट त्या पर्टिक्युलर ओनरच्या किंवा इन्व्हेंटरच्या विचारल्याशिवाय. ओके, त्याला तुम्ही कसल्याही प्रकारचं त्याला तुम्ही यूज करू शकत नाहीये. ओके, जर तसं जर नाही केलं तसं तर ते इलिगल झालं. ओके, तर मग इलिगल इथं काय तुमचा हा लिगल इश्यू झाला. त्यामध्ये आपण पहिलं बघितलं व्हॉट इज मीन बाय पेटंट. सो द पेटंट इज नथिंग बट इट इज अ गव्हर्नमेंट ग्रँटेड मोनोपॉली ऑफ इन्व्हेन्शन्स. ओके, पर्टिक्युलर इन्व्हेन्शनला गव्हर्नमेंटनं दिलेली ग्रँट, ह्याला काय होणार आहे, पेटंट मिळणार आहेत. आणि पेटंट हे वस्तूवरती, कुठल्या पण नवीन इन्व्हेन्शन केलेल्या गोष्टीवरती मिळू शकते. आणि लास्ट 10 इयर पासून काय झाले, तर वेस्टर्न कंट्रीमध्येच फक्त सॉफ्टवेअरला पेटंट प्रोव्हाइड करायला लागलेत. ओके, आता हे पेटंट आहे, पेटंटच्या व्हॅलिडिटी किती अप टू 20 इयर्स, 20 वर्षापर्यंतला व्हॅलिड आहे तुमचं. आता नेक्स्ट बघायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्ट, त्यालाच म्हणतात ई कॉन्ट्रॅक्ट. ओके, सो द इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टमध्ये काय असणार आहे, त्याच्यामध्ये मेन काय बघा, की कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच काय, आता कुठलेही दोन पार्टीज असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल B2B आपण कन्सिडर केलं, म्हणजे बिझनेस टू बिझनेस, एका बिझनेस ओनरकडून दुसऱ्या बिझनेस ओनरकडे किंवा एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीमध्ये जे काही डीलिंग होणार आहे. ओके, त्या दोघांमध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, ते कॉन्ट्रॅक्ट काय असणार, थ्रू इलेक्ट्रिकल, म्हणजे काय इंटरनेटच्या थ्रू काय करणार, डॉक्युमेंट शेअरिंग होईल त्या ठिकाणी किंवा डॉक्युमेंट एक्सचेंज होणार आहे, ॲग्रीमेंट एक्सचेंज होणार आहे. आणि त्याला आपण काय म्हणणार, ई कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे प्रत्येक वेळेला सपोज इंडियामधली एक कंपनी आहे आणि समजा ऑस्ट्रेलियात एक कंपनी आहे, ह्या दोन कंपनीमध्ये काय झाले, कॉन्ट्रॅक्ट असेल. ओके, तर त्या दोन कंपनीमध्ये कोणतं डील होत असेल, तर अशा वेळेला प्रत्येक वेळेला म्हणजे इच अँड एव्हरी टाइम ते दोघं समोरासमोर व्हिजिट करू शकत नाही, फेस टू फेस ते एकमेकांशी मीट करू शकत नाहीत. अशा वेळेला ते काय करतील, इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टचा यूज करतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा यूज करतील आणि ते काय करणार, या दोघांमध्ये डॉक्युमेंट एक्सचेंज किंवा ॲग्रीमेंट एक्सचेंज करायचं काम करतात. त्यालाच काय म्हणतो आपण, ई कॉन्ट्रॅक्ट. ओके, त्यामुळे हे ई कॉन्ट्रॅक्ट आहे, ही जो लिगली असणार आहे. लिगली म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये आपण जसं म्हणतात डिजिटल सिग्नेचर असेल, की तो पर्टिक्युलर ॲथॉराइज आहे का नाही ते व्हेरीफाय करण्यासाठी यूज केला, तर त्यासाठी सगळ्या यासारख्या सगळ्या टर्म्स किंवा सगळ्या सिक्युरिटी मेकॅनिझम या ठिकाणी यूज केला असणार. ते म्हणजेच काय असणार आहे, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट. आणि ह्याच्यामध्ये काय असणार आहे, की एक जी पार्टी आहे ती पार्टी काय काय ते डॉक्युमेंट पर्टिक्युलर शेअर करणार आहे दुसऱ्या पार्टीला. ती पार्टी मिळते ते पूर्ण अग्रीमेंट बघणार आहे किंवा त्याच्यावरती जे काही व्हेरिफिकेशन असेल ते व्हेरिफिकेशन करणार आहे आणि त्यानंतरच ते पुन्हा काय काय ते लिगली साईन करून पुन्हा ते काय काय ते डॉक्युमेंट पुन्हा एक्सचेंज करतील त्या ठिकाणी. ह्यालाच काय म्हणतो, ई कॉन्ट्रॅक्ट. आणि हे सुद्धा काय झालं, लिगल इश्यू झाला. आता ह्याच्यामध्ये काय असतं, वेगवेगळ्या प्रोसेस असतात, तर आपण ते नंतर बघूया. ओके, आणि नेक्स्ट आपलं बघायचं ते म्हणजेच काय, लिगल इश्यूज मधला अजून एक आहे, त्याला म्हणतो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. आणि त्यामध्ये आपण बघायचं आहे प्रायव्हसी. आता प्रायव्हसीमध्ये काय होतं बघा, की प्रायव्हसी म्हणजेच काय, आपण म्हणतो की आपण कुठल्या पण ठिकाणी, समजा मला एखाद्या बँकेमध्ये मला अकाउंट ओपन करायचं असेल, तरी आपण काय करतो, पहिल्यांदा पूर्ण सगळा फॉर्म भरतो, आपली पर्सनल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी फिल करतो आणि ती इन्फॉर्मेशन फीड केल्यानंतर आपण काय असणार, ते आपल्या पर्टिक्युलर ठिकाणी आपलं अकाउंट ओपन करता येतं. म्हणजेच आपल्या पर्सनल डेटा, हा डेटा काय असणार आहे, पर्टिक्युलर त्या कंपनीला किंवा त्या इंडस्ट्रीकडे किंवा त्या आपण त्या पर्टिक्युलर कंपनीकडे त्या ठिकाणी असणार आहे तो डेटा. ओके, आणि त्या डेटाला सिक्युरिटी जर तो डेटा कोणीतरी हॅक करून घेतला किंवा त्या डेटाचा मिसयूज कोणी जर केला, हा तर हा पण काय झाला, लिगल इश्यू झाला त्या ठिकाणी. त्यामुळे लिगल इश्यूजमध्ये 3 बघायचे आपल्याला. प्रायव्हसी, ज्यात आपण बघितलं की आपली प्रत्येकाच्या प्रायव्हेट इन्फॉर्मेशनला किंवा जे काही तुमचा डेटा असेल त्या डेटाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करायचं, जे आपण तो इम्पॉर्टंट डेटाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं. सेकंड वन बघितलं पेटंट. पेटंट म्हणजेच काय म्हणतो, की हे गव्हर्नमेंट ग्रँटेड मोनोपॉली आहे, की जी गव्हर्नमेंट काय करते, की पर्टिक्युलर एखाद्या इन्व्हेंटरला त्याच्या नवीन इन्व्हेन्शनसाठी अप टू 20 वर्षापर्यंत काय करणार, ते पेटंट देणार आहे. ओके, तर कॉपीराईट, पेटंट, ट्रेडमार्क असे वेगवेगळे आपण बघितलं, हॉलमार्क, हे काय असतात, हे वेगवेगळे गव्हर्नमेंटने दिलेली ग्रँट आहे त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी. तर जे पेटंट आहे हे मोस्टली कशासाठी असतात, की जे आपण म्हणतो की इलेक्ट्रिकल गोष्टी असतील. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल लाईट बल्ब असेल किंवा अशा ह्या इलेक्ट्रिकल गोष्टी, एखादी मशीन असेल, हे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटसाठी ते मोस्टली काय होतं त्या ठिकाणी तुमचं पेटंट अप्लाय केलं जातं. ओके, सायंटिफिक जिथं आपण म्हणतो इलेक्ट्रिकली जिथं मशिनरीज असतील. आणि जे आत्ता जे आहे लास्ट 10 इयर पासून काय झालंय, तर जे वेस्टर्न कंट्रीज आहेत त्या काय करतात, की त्याच्या सॉफ्टवेअरला पेटंट प्रोव्हाइड करायला लागलेत. आता नेक्स्ट आपण बघितलं
की ते बघितलं ई कॉन्ट्रॅक्ट. ओके, ई कॉन्ट्रॅक्ट मीन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे कुठली दोन पार्टी एकमेकांमध्ये इन्फॉर्मेशन किंवा ॲग्रीमेंट किंवा डॉक्युमेंट एक्सचेंज करताना ते व्हेरीफाय करणं, ते थ्रू इलेक्ट्रॉनिक करणार आहे त्या ठिकाणी. त्यामुळे त्या ठिकाणचा लिगल इश्यूज तुमचा, म्हणजे त्या ठिकाणी रूल्स असतील, त्याचे काहीतरी रेग्युलेशन असतील ते तुम्हाला फॉलो करायला लागतं. आता बघा, कुठल्या पण आपण एखादा पॅकेट जरी बघितलं, की कुठल्या पण प्रोडक्टचं बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल जरी तुम्ही जरी कुठली पण न्यूज बघितली किंवा कुठली पण ॲडव्हर्टाईज बघितली, त्याखाली TC दिलेलं असतं. ओके, म्हणजे काय टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. ह्या टर्म्स अँड कंडिशन म्हणजेच काय असणार त्या ठिकाणी, तर पर्टिक्युलर तरी रूल्स प्रोव्हाइड केले प्रत्येक ठिकाणी. ओके, प्रत्येक ठिकाणी बघा टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय, म्हणजेच काय झालं की प्रत्येकाने त्याचे काय ते रूल्स ठरवून ठेवलेले आहेत, म्हणजे ते जे आपण तो लिगली आहे. आणि ते जर आपण रूल्स ब्रेक केलं तर काय झालं, ते इलिगल झालं. त्यामुळे हे काय झालं, ई कॉन्ट्रॅक्ट एक झालं लिगल इश्यूजमध्ये. आणि थर्ड वन इथे आपण बघणार आहे, ते आता बघितलं आपण, म्हणजे प्रायव्हसी, पेटंट आणि ई कॉन्ट्रॅक्ट. आपण असे 3 हे लिगल इश्यूज झाले. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ते आहे तुमचे इथिकल इश्यूज. ओके, आता इथिकल इश्यूजमध्ये आपल्याला बघायचं आहे की इथिकल म्हणजेच काय म्हणतो आपण, इथिकल इज अ ब्रँच ऑफ फिलॉसॉफी. ओके, फिलॉसॉफीची ब्रँच आहे आणि इट डील्स विथ द कन्सिडरेशन टू बी अ राईट ऑर रॉंग, म्हणजे विच इज राईट विच इज रॉंग, बरोबर काय चुकीचं काय. ओके, हे ठरवणं ह्याला काय म्हणतो, इथिकल इश्यूज म्हणतो. ओके, आता हे बघायचे वन बाय वन कुठले आहेत ते. सो द नेक्स्ट पार्ट, सेकंड पार्ट बघतोय आपण इथिकल इश्यूज. आता इथिकल इश्यूजमध्ये फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे चॅनल कॉन्फ्लिक्ट. ओके, आता चॅनल कॉन्फ्लिक्ट काय असणार आहे तर, आता ज्याला आपण म्हणतो लिंकेज. ओके, म्हणजे आता समजा कुठली पण कंपनी असेल, ती कंपनी काय करते, प्रोडक्ट तुमचा किंवा मॅन्युफॅक्चर आपण ज्याला म्हणूया, की मॅन्युफॅक्चर काय करते, एखादा प्रोडक्ट ज्याला तयार करते, तर तो प्रोडक्ट पर्यंत कुणाकडे येतो, तुमच्या डिस्ट्रीब्युटरकडे. ओके, डिस्ट्रीब्युटरकडे कुठे जाणार आहे, रिटेलरकडे. रिटेलरकडून कुणाकडे जाणार आहे, डीलर्स किंवा आपण जे म्हणतो ब्रोकर्स असेल किंवा रिटेलर, डीलर्स, होलसेलर यांच्याकडे जाणार आहे. आणि फायनली कुणाकडे मिळणार आहे, तर तुमच्या जे कस्टमरपर्यंत पोहोचणार आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, की ही जी लिंक आहे, म्हणजे डायरेक्ट कुठला पण माल समजा एखाद्या कंपनी तयार करते, तर डायरेक्ट तो कस्टमरला मिळत नाहीये. ओके, इथे काय असं लिंक असते, पहिल्यांदा कंपनीकडून डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटरकडून रिटेलर, रिटेलरकडून होलसेलर आणि होलसेलरकडून मग कस्टमरकडे माल मिळतो. ओके, आता ही जी लिंक आहे, म्हणजे डायरेक्ट कंपनी टू कस्टमर, हे जे मधली जी लिंक आहे, ही लिंक ब्रेक करायचं काम कुठं होतं, इंटरनेट, ई कॉमर्सच्या थ्रू होतं. म्हणजेच काय करू शकतो, की कस्टमर डायरेक्टली पर्टिक्युलर त्या कंपनीच्या वेबसाईटवरून पर्टिक्युलर तो प्रोडक्ट काय करू शकतो, बाय करून घेऊ शकतो. ओके, म्हणजेच काय करतोय, तो प्रत्येक वेळेला तर होलसेलरकडनं घेणार नाहीये. ओके, त्यामुळे इथं काय होतं, की तुमचे जे काही मिडल मॅन असतील, ओके, मिडल मॅन कुठला डिस्ट्रीब्युटर तुमचा असेल किंवा होलसेलर असणार आहे, ह्या लोकांमध्ये काय होतं, कॉन्फ्लिक्ट तयार होतं. आणि ह्यालाच काय म्हणतो, चॅनल कॉन्फ्लिक्ट. म्हणजे डायरेक्टली काय होतं, की तुमचा डायरेक्टली माल तुमच्या कंपनीकडून डायरेक्टली कोणाला, कस्टमरकडे जाणार आहे, आणि मधली जी चेन आहे, ही चेन ब्रेक केला तर त्यालाच काय म्हणतो, चॅनल कॉन्फ्लिक्ट. त्यामुळे चॅनल कॉन्फ्लिक्ट हा पण काय झाला, इथिकल इश्यू झाला. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ते आहे इंटरनल कॉन्फ्लिक्ट. ओके, आता इंटरनल कॉन्फ्लिक्ट म्हणजेच काय, इट इज अ स्ट्रगल ऑकरिंग विदिन अ कॅरेक्टर्स माइंड. ओके, कॅरेक्टरच्या माइंडमध्ये तयार होणारा किंवा ज्याला डायलेमा तयार होणं, ह्यालाच काय म्हणतात, जे इंटरनल कॉन्फ्लिक्ट. म्हणजेच काय, सपोज ई कॉमर्सच्या थ्रू किंवा कुठला पण आपण करा, म्हणजे मी हे करतो ते बरोबर आहे का, हो, व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, हे असं ही कॉन्फ्लिक्ट तयार होणं, ह्यालाच काय म्हणतो, इंटरनल कॉन्फ्लिक्ट. ओके, त्यामुळे हे सेकंड टाईप झाला. तर मग आपण इथिकल इश्यूजमध्ये फर्स्ट बघितलं चॅनल कॉन्फ्लिक्ट, ते काय करतो, पूर्ण चेन ब्रेक करायचं काम करतो. नेक्स्ट वन इज इंटरनल कॉन्फ्लिक्ट, म्हणजेच काय, की प्रत्येक आता इंटरनल कॉन्फ्लिक्ट प्रत्येक एरिया वाईज वेगळा असणार. फॉर एक्झाम्पल डिपार्टमेंटमधलं इंटरनल कॉन्फ्लिक्ट वेगळं असणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुठली पण असेल, त्याच्या माइंडमध्ये काय सुरू आहे. ओके, व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, जे असं जेव्हा डायलेमा क्रिएट होतो त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरनल कॉन्फ्लिक्ट. नेक्स्ट थर्ड वन इज अ डिसइंटरमिडिएशन. ओके, मेडिएशन. डिसइंटरमिडिएशन म्हणजे काय, जेव्हा आपण मगाशी बघितलं की डिसइंटरमिडिएशन इज नथिंग बट इट इज अ रिमूव्हल ऑफ इंटरमिडिएटरीज इन अ सप्लाय चेन. सप्लाय चेन मधल्या इंटरमिडिएटरी असतील त्यांना कट आउट करायचं, रिमूव्ह करायचं, काढून टाकायचं, ह्यालाच काय म्हणतो आपण, डिसइंटरमिडिएशन. ओके, म्हणजे इन्स्टेड ऑफ गोइंग एनिथिंग डायरेक्टली फ्रॉम बिझनेस टू बिझनेस डिस्ट्रीब्युटर, दिस चेन इज ब्रेक बाय डिसइंटरमिडिएशन. ओके, जे ई कॉमर्सच्या थ्रू काय होते, ही चेन जी आहे, ही चेन ब्रेक करायचं काम होते. त्यामुळे जो काय कंपनी असेल ते कंपनी आपला माल डायरेक्टली कोणाला विकू शकते, कस्टमरला विकू शकते. ह्याच्यामध्ये दोघांना पण प्रॉफिट आहे, कस्टमरला पण आहे ॲज वेल एज
बिझनेसला पण असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉर्मली कसं होतं बघा, की समजा एखादी आपण गोष्ट आपण तयार केली असेल, ओके, तर समजा कन्सिडर करूया की त्याला ₹20 खर्च आला. जेव्हा ती डिस्ट्रीब्युटरकडे आली की तो काय करतो, त्याचं मार्जिन वाढवतो त्या ठिकाणी, तिचे काय ते पर्सेंटेज वाढेल, ती गोष्ट 25 तयार घेणार आहे. ओके, नेक्स्ट पुन्हा तो काय करतो, सेल करायच्या वेळेला होलसेलकडे येताना ती काय 30ला येणार आहे. ओके, आणि ऍक्च्युली कस्टमरकडे पोहोचेपर्यंत ती 40कडे जाणार आहे. म्हणजे ऍक्च्युली ती गोष्ट ₹20 तयार झाली आहे आणि ती त्या पर्टिक्युलर जाईपर्यंत कितीपर्यंत गेली, ₹40 गेली. ओके, तर मग हा डबल जो आहे, हे जे मार्जिन आहे, हे मार्जिन कटआउट करायचं काम कशामुळे होतं, ई कॉमर्स होतं. कारण डायरेक्टली कस्टमर काय करतोय, डायरेक्टली जे काय असेल ते गोष्ट कोणाकडून घेणार आहे, पर्टिक्युलर ते बिझनेसकडनंच घेणार, कंपनीकडनंच घेणार आहे. त्यामुळं ती जी कॉस्ट आहे, ही कॉस्ट पण कट होते, म्हणजे कस्टमरला पण बेनिफिट आहे, ॲज वेल एज त्या पर्टिक्युलर बिझनेस ओनरला पण त्याचा बेनिफिट असणार आहे. आणि ही जी चेन आहे, ही चेन ब्रेक होणं, ह्यालाच काय म्हणतो, डिसइंटरमिडिएशन. आता ह्याच्यामुळे काय होतं, की ई कॉमर्सच्यामुळे काय होतं, जास्तीत लोक काय करतात, ऑनलाईन बाईंग अँड सेलिंग करतात. त्यामुळे हे जे मध्ये डिस्ट्रीब्युटर असतील किंवा आपण रिटेलर असणार आहे, ह्यांना प्रॉब्लेम क्रिएट झाला आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, इथिकल इश्यूज. ओके, नेक्स्ट वर्ड आपल्याला बघणार आहे, ते बघायचे ट्रस्ट. ओके, आता ट्रस्ट म्हणजे ट्रस्ट हे कशा असतात, तर बिलीव्हर आहे. कुठल्या पण गोष्टीमध्ये ट्रस्ट असल्याशिवाय आपण ते करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल की मी सांगते ते बरोबर आहे का नाही, हे तुम्ही माझ्यावर ट्रस्ट ठेवला तर ती गोष्ट पुढे जाणार आहे. ओके, तर तुम्ही अभ्यास करताय, हे मी ट्रस्ट तुमच्यावर ठेवणार आहे. म्हणजे कुठली पण गोष्ट कन्सिडर करा, कुठला पण एखादा बिझनेस कन्सिडर करा, मग तो 2 पार्टनर मधला असू द्या, 2 कंपनी मधला असू द्या, बिझनेस आणि ज्या कस्टमर मधला असू द्या, म्हणजे कुठल्याही 2 पार्टीज जर इन्व्हॉल्व असतील, त्या दोघांचा एकमेकांवरती जर ट्रस्ट असेल तरच काय होऊ शकतं, ते पर्टिक्युलर गोष्ट होऊ शकते. आणि ह्याचा काय म्हणजे इथिकल इश्यूज. जर तो ट्रस्ट ब्रेक झाला म्हणजेच काय झालं, इथं इश्यूज क्रिएट झाले त्या ठिकाणी. ओके, त्यामुळे काय झालं, ट्रस्ट हा सुद्धा झाला इथिकल इश्यूज झाला. आता हे वेगवेगळे पार्ट्स आहेत, त्याचे पॉईंट्स आहेत. आता नेक्स्ट आहे नॉन वर्क रिलेटेड यूज ऑफ इंटरनेट अँड कोड ऑफ इथिक्स. ओके, आता नॉन वर्क रिलेटेड म्हणजेच काय करतो, की काय आता मोस्टली बघा मोठ्या कंपनी म्हणजे असं. ओके, त्या कंपनीमध्ये काय करतात, की त्यांचं जे इंटरनेट असतं, म्हणजे ते फक्त काय करतात, त्यांची जी वर्किंगची साईट आहे तेवढी साईट फक्त ओपन ठेवली असते. बाकी सगळं तिथं काही तुम्हाला ओपन करता येत नाही, त्या ठिकाणी सगळं ते ब्लॉक करून ठेवतात. म्हणजेच काय झालं, का असं करतात, तर त्यांचे जे काही एम्प्लॉईज असतील ते एम्प्लॉईजर टाइम वेस्ट नाही केला पाहिजे, त्यांना दिल्या तेवढ्याच एरियामध्ये काम केलं पाहिजे त्या ठिकाणी. ओके, त्यामुळे त्याचा इंटरनेटचा मिसयूज केला नाही, झाला नाही पाहिजे. आणि ते म्हणजेच काय झालं, नॉन वर्क रिलेटेड यूज ऑफ इंटरनेट. हे पण काय झालं, इथिकल इश्यूज झालं. आणि नेक्स्ट वन इज हे प्रत्येक कंपनीच्या पॉलिसी असणार आहे अबाउट टू एम्प्लॉईजला काय पॉलिसी असतील आणि पर्टिक्युलर फॉर्मॅट असणार आहे, आणि तोच फॉर्मॅट त्यांना फॉलो करावा लागतो, किंवा रूल्स ते त्यांना फॉलो करावे लागतात. नेक्स्ट आहे कोड ऑफ एथिक्स. आता कोड ऑफ एथिक्स म्हणजेच काय, रूल्स अँड एक्सपेक्टेशन्स. ओके, म्हणजे काय केलं गेलं पाहिजे, कसं ते कंडक्ट केलं गेलं पाहिजे, ही सगळी झालं काय, त्याला आपण म्हणणार आहे कोड ऑफ एथिक्स असणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, की म्हणजे एम्प्लॉई कॅन सेट अप देअर वेबसाईट्स अँड टू कॉर्पोरेट इंटरनेटवर सेटअप करणार. नंतर बाकी कुठलंही त्या म्हणजे ते कंपनीशिवाय दुसरी कुठलीही रिलेटेड इन्फॉर्मेशन त्याला बघता येणार नाही त्या ठिकाणी. हे काय झालं, ते पर्टिक्युलर गोष्टी झाल्या, की तुम्ही काय केलं गेलं पाहिजे हे त्यांना ऑलरेडी त्याला फिक्स करून सांगितलंय, की कोड ऑफ इथिक्स म्हणजे आपण कन्सिडर करू याला रूल्स. ओके, किंवा रेग्युलेशन्स, हेच तुम्हाला फॉलो करावं लागेल, ह्याच तुम्हाला स्टेपनं जावं लागेल. आणि हेच खेळाचं काय म्हणतात, कोड ऑफ इथिक्स. आणि हे सुद्धा काय झालं, तुमचं इथिकल इश्यूज झाले. त्यामुळे इथिकल इश्यूजमध्ये आपण काय काय बघितलं आता, ते फर्स्ट वन इज अ चॅनल कॉन्फ्लिक्ट, सेकंड वन इज अ इंटरनल कॉन्फ्लिक्ट, थर्ड वन इज अ डिसइंटरमिडिएशन, fourth one is a trust, and fifth one is a non-work related use of internet and as well as code of ethics. Okay, so आता आज आपण बघितले 2 legal issues and ethical issues. Okay, thank you.